श्रावण महिना चालू आहे आणि आपण सगळ्यांनाच माहित आहे की श्रावणात आपण दर सोमवारी उपवास पकडतो। तर उपवास पकडण्याचं खरं कारण काय आहे? आयुर्वेदानुसार आपल्याला जर आपली बॉडी डिटॉक्स करायची असेल किंवा आपलं मन शांत करायचं असेल तर आपण या महिन्यात उपवास पकडलेला आपल्या बॉडीसाठी फायदेशीर ठरतो। पण जर आपण उपवासाच्या दिवशी खूप सारं काही खात राहिलो आणि साबुदाण्याची खिचडी खात राहिलो तर त्याचा आपल्या शरीरासाठी काही फायदा होत नाही, कारण शाबूमध्ये स्टार्च आणि कॅलरीज जास्त असतात जे आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं। दिवसभर आपल्याला हेवी वाटतं। नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उपवासासाठी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो जे हेल्दी ऑप्शन्स आहेत ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहिला पदार्थ म्हणजे फळं। आपण उपवासाला दिवसभर फळं खाऊ शकतो ज्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स व्हायला लागते। आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला एक दिवस आराम मिळतो आणि फळांमधून आपल्याला चांगले घटक जेवढे मायक्रो न्यूट्रिशन्स आहेत ते आपल्या बॉडीला प्रोव्हाइड होतात। आपल्याला एनर्जी दिवसभर मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते। त्यामुळे उपवासात आपण दिवसभर फळं घेऊ शकतो। तर दुसरं म्हणजे राजगिरा। राजगिरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच 14 ग्रॅम प्रोटीन यासारखे घटक असल्यामुळे आपण राजगिऱ्याचा वापर सुद्धा आपल्या उपवासाच्या काळात करू शकतो। तर उपवासाच्या दिवशी आपण राजगिऱ्याचे लाडू, राजगिरीच्या वड्या किंवा राजगिऱ्याची आपण खिचडी सुद्धा बनवू शकतो। तर नक्कीच तुम्ही हे ॲड करा। तिसरं म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे। तर ड्रायफ्रूट्समध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात, तसेच शेंगदाण्यामध्येही जास्त प्रमाणात न्यूट्रिशन्स असतात, प्रोटीन असतं। तर उपवासाच्या काळात आपण ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे, खरं ड्रायफ्रूट्स आपण भिजवून खाल्ले पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हीट नाही जास्त होणार। जर भिजवून खाल्ले तर त्याचा आपल्या बॉडीसाठी चांगला फायदा होतो। चौथा म्हणजे गूळ शेंगदाणे किंवा खजूर यासारखे पदार्थ। तर याच्यामुळे आपल्याला दिवसभरात एनर्जी मेंटेन राहण्यासाठी मदत होते आणि उपवासाच्या काळात आपल्याला फायदेशीर ठरतं। तर पाचवा पदार्थ म्हणजे दूध, ताक, दही यासारखे पदार्थ आपण घेऊ शकतो, कारण याच्यामधून आपल्याला प्रोटीनही मिळतं आणि दिवसभर आपली एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते आणि बॉडी डिटॉक्स होण्यासाठी सुद्धा ताकाचा उपयोग केला जातो। त्यामुळे दिवसभरात आपण हे पदार्थ घेऊ शकतो। साबुदाणा हा आपल्या बॉडीसाठी, पचायला, डायजेशनसाठी जड असतो आणि जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी किंवा हेवी पदार्थ खातो तेव्हा उपवासाऐवजी त्याचे नुकसानच जास्त होतं। त्याचा उद्देश हा आपली बॉडी डिटॉक्स होण्यासाठी किंवा बॉडीला एक आराम मिळण्यासाठी आपण उपवास पकडत असतो। पण जर आपण साबुदाणा यासारखे जड पदार्थ खाल्ले तर त्याचा आपल्या बॉडीवर खूप वाईट परिणाम व्हायला लागतो आणि त्याचा उपवासाचा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच व्हायला लागतात। त्यामुळे नक्कीच हे 5 पदार्थ सांगितलेले आहेत ते नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात ॲड करा आणि एक हेल्दी उपवास पकडा आणि त्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स करा। आणि जर बॉडी तुमची व्यवस्थित डिटॉक्स झाली तर तुमचं आरोग्यही चांगलं राहतं, तुमची स्किन चांगली राहते, तुमचं हार्ट चांगलं राहतं आणि पूर्ण आरोग्य तुमचं चांगलं राहतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।